अंकुर स्पोर्ट्स क्लब सलामीची जोडी पाठवा. पंच सामना चालू करा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या किंगफिशर स्पोर्ट्स क्लब. आता सुरू होणारा सामना अंकुर स्पोर्ट्स क्लब 19B विरुद्ध किंगफिशर स्पोर्ट्स क्लब 15B. फलंदाजाचे नाव गोलंदाजाचे नाव वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं शतक घेऊन येत आहे तो अनिल. त्याला सामोरे जाईल चेतन. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेल्या या चेंडूवर धावचीत साठी अपील होतोय, पण पंचांनी तो फेटाळून लावलाय. याबरोबरच संघाची एक धाव. डावखुरा गोलंदाज अनिल. त्याला आता सामोरे जाईल तो कुणाल. षटकातील दुसरा चेंडू. अंकुर स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या होते ती 1 बिनबाद 1. षटकातील दुसरा चेंडू कुणाल याला आणि स्वैर मारा. एक धावाची भर पडते ती अंकुर स्पोर्ट्स क्लब यांच्या खात्यामध्ये. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 2 बिनबाद 2. लेग स्टिकच्या काहीसा बाहेर असलेल्या या चेंडूवर पंच निलेश यांनी वाईट घोषित केले, त्यामुळे धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 2. षटकातील दुसरा चेंडू. त्याला सामोरे जातोय तो कुणाल. एक चेंडू 2 धावा झाल्यात त्या अंकुर स्पोर्ट्स क्लबच्या. सुंदर फटका. त्याबरोबरच सुंदर क्षेत्ररक्षक किंगफिशर स्पोर्ट्स क्लबचं. एक धाव भर पडते. धावसंख्या होते ती 3 बिनबाद 3. षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. पॉइंटच्या दिशेने मारलेल्या या चेंडूवर धावचीत झालाय तो कुणाल. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात कुणाल हा धावचीत झालाय. अंकुर स्पोर्ट्स क्लबला पहिला धक्का कुणालच्या रूपात. नवीन आलेला फलंदाज सुजल. बघूया सुजल काय करतोय आपल्या संघासाठी. तीन चेंडू शिल्लक. अंकुर स्पोर्ट्स क्लबला पहिला धक्का मिळतोय तो 3 या धावसंख्येवर. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण तो अपयशी. फलंदाज कुणाल हा धावचीत झाला.
अंकुर स्पोर्ट्स क्लबला पहिला धक्का. बघूया सुजल काय करतोय आपल्या संघासाठी. षटकातील चौथा चेंडू. सुंदर चेंडू. अनिल याचा मिड विकेट ला मारण्याचा प्रयत्न पण तो अपयशी. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते ती 3. षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 3. तीन तीन. धावसंख्या झाली आहे ती 3. एक गडी बाद 3. षटकातील 2 चेंडू शिल्लक. अनिल याच्या षटकातील 5वा चेंडू. सामोरे जातोय तो सुजल. आणि सुजल हा झेलचित झालाय. स्क्वेअर लेगला आणि अंकुर स्पोर्ट्स क्लबला दुसरा धक्का. विकी स्पोर्ट्स क्लबचे कर्णधार विकास जाधव यांचं इथे आगमन झालंय. आणि बाबू 11चे तसेच नायगाव मधील अष्टपैलू खेळाडू सदानंद साटम यांचं इथे आगमन झालंय. मंडळाकडून त्यांचे हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज सचिन. अनिल याच्या षटकातील शेवटचा चेंडू. सामोरे जातोय तो सचिन. अंकुर स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या होते ती 3. 2 गडी बाद 3. सुंदर फटका. आणि यावर 2 धावा घेण्यात यश मिळत आहे ते अंकुर स्पोर्ट्स क्लबला. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 5. 1 गडी बाद 2 गडी बाद 5. हा सामना 4 षटकांचा राहील ह्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. धावसंख्या होते ती 5. 2 गडी बाद 5. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अंकुर स्पोर्ट्स क्लब यांची धावसंख्या होते ती 5. संघासाठी दुसरं व वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतोय तो रोहित. त्याला सामोरे जाईल चेतन. षटकातील पहिला चेंडू. आणि पंचांनी वाईट घोषित करण्यात आला आहे. लेग स्टिकच्या बाहेर असलेल्या या चेंडूवर पंचांनी एक अवंतर धाव म्हणून घोषित करण्यात आलाय. त्याबरोबर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 6. 2 गडी बाद 6. एक धाव घोषित करण्यात आली आहे. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 7. 2 गडी बाद 7. यानंतर होणारा सामना ऑस्ट्रेलिया पॅकर 18A विरुद्ध विकी 11 11B. दोन्ही संघांना कळवण्यात येत आहे की दोन्ही संघांनी आपले कर्णधार इकडे कॉमेंट्री बॉक्स कडे पाठवायचे आहेत. षटकातील दुसरा चेंडू. काहीसा अखूट टप्प्याच्या चेंडूवर स्क्वेअर लेगला मारण्यात यश मिळत आहे ते चेतन याला. त्याबरोबर 1 धावसंख्या पण मिळते. त्या धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या होते ती 8. 2 गडी बाद 8. षटकातील तिसरा चेंडू. त्याला सामोरे जातोय सचिन.
सुंदर फटका. मिड विकेटच्या दिशेने मारलेल्या फटक्यावर 2 धावा मिळत आहेत त्या सचिन याला. या 2 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या होते ती 10. 2 गडी बाद 10. ओव्हर पिच चेंडूचा फायदा घेतलाय तो सचिन यांनी. या 2 धावसंख्येबरोबरच धावसंख्या होते ती 10. 2 गडी बाद 10. बॉल द्या. रोहित याच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. अंकुर स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या होते ती 10. 2 गडी बाद 10. सुंदर फटका आणि यावर 1 धाव मिळते. या 1 धावसंख्येबरोबरच संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 11. 2 गडी बाद 11. रोहित याच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी उत्तम अशी कामगिरी करतायत. सचिन आणि चेतन. अंकुर स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या झाली ती 11. सुंदर फटका आणि चौकार. चेतन यांनी एक मिड ऑफच्या दिशेने मारलेल्या चेंडूवर 4 धावा मिळत आहेत. या 4 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 15. काहीस महागडा असं शतक म्हणता येईल रोहित याचं. षटकातील शेवटचा चेंडू सामोरे जातोय तो चेतन. आणि झेलचीचा एक संधी होती पण त्याबरोबरच 1 धावसंख्या मिळते ती अंकुर स्पोर्ट्स क्लबला. अंकुर स्पोर्ट्स क्लब ची धावसंख्या होते 16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अंकुर स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या होते ती 16. 2 गडी बाद 16. दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी खूपच चांगली कामगिरी करतायत. ह्या षटकात रोहित यांनी 11 धावा दिल्या. काहीस महागडा असं शतक रोहित याचं. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 3रं शतक घेऊन येत आहे तो बंटी. आणि वाईट घोषित करण्यात आलाय पंच निलेश यांनी. हा वाईट चेंडू घोषित केलाय. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 17. 2 गडी बाद 17. सचिन यांनी जर षटकार मारला तर बब्या यांच्याकडून त्यांना 100 रुपयाचं बक्षीस. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय चेतन यांनी. 2 धावसंख्या मिळत आहेत. या 2 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 19. 2 गडी बाद 19. खूपच सुरेख कामगिरी करतायत हे दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. परत एकदा फुलटॉस चेंडू. याबरोबरच 2 धावसंख्या. या 2 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 21. 2 गडी बाद 21. यज्ञेशचे पहिले दोन्ही चेंडू फुलटॉस होते आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय चेतन यांनी. धावसंख्या वाढते. धावसंख्या 21. 2 गडी बाद 21. षटकातील 4 चेंडू शिल्लक. सुंदर फटका. स्ट्रेट मारलेल्या चेंडूवर गचाळ असं क्षेत्ररक्षण किंगफिशर स्पोर्ट्स क्लबचं. याबरोबरच चेतन याला 4 धावा मिळत आहेत. या 4 धावसंख्येबरोबरच धावसंख्या वाढते होते ती 25. 2 गडी बाद 25.
काहीस खराब क्षेत्ररक्षण चालू आहे किंगफिशर स्पोर्ट्स क्लबचं. चेतन यांनी आतापर्यंत 2 चौकार मारलेत. अंकुर स्पोर्ट्स क्लबची धाव संख्या होते ती 25. 2 गडी बाद 25. आणि निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या होते ती 25. 2 गडी बाद 25. परत एकदा फुलटॉस चेंडू. 2 धावा मिळत आहेत चेतन याला आणि अंकुर स्पोर्ट्स क्लबची धाव संख्या वाढते. अंकुर स्पोर्ट्स क्लबची धाव संख्या होते ती 27. 2 गडी बाद 27. षटकातील शेवटचा चेंडू. काहीशी लय हरवली आहे यज्ञेशाची ह्या चेंडूत. आणि षटकार. सुंदर असा एक फटका मिळाला बघतोय आपल्याला तो चेतनाच्या बॅट मधून. षटकार. या 6 धावसंख्येबरोबर धावसंख्या होते ती 33. 2 गडी बाद 33. यज्ञेशाच्या या षटकात खूपच महागड शतक यज्ञेशाचं. 17 धावा दिल्या त्यांनी या षटकात. वैयक्तिक पहिलं व संघासाठी शेवटचं शतक घेऊन येत आहे तो शेरू. शेरू याच्या पहिल्या चेंडूवर अंकुर स्पोर्ट्स क्लबला 2 धावा मिळत आहे. सचिन यांनी फटकावलेल्या या चेंडूवर 2 धावा घेण्यात यश मिळत आहे ते सचिन याला. षटकातील दुसरा चेंडू. सुंदर फटका. 1 धावा घोषित करण्यात आलेत. छत्तीस. 2 गडी बाद 36. षटकातील 4 चेंडू शिल्लक. आणि 1 धाव घोषित करण्यात आली आहे. थर्डमॅनच्या दिशेने मारलेल्या चेंडूवर 1 धाव घोषित. धावसंख्येत भर. धावसंख्या 37. 2 गडी बाद 37. षटकातील 3 चेंडू शिल्लक. चेतन हा आपल्या संघासाठी खूपच सुरेख फलंदाजी करतोय. तो 23 धावसंख्येवर खेळतोय. खूपच सुंदर फटकेबाजी करतोय तो चेतन आपल्या संघासाठी. आणि 1 धाव घेण्यात यश मिळालंय सचिन याला. या 1 धाव संख्येबरोबर अंकुर स्पोर्ट्स क्लबची धाव संख्या होते ती 38. 38. 2 बाद 38. षटकातील 2 चेंडू शिल्लक. आणि सुंदर फटका. 2 धावा. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या होते ती 40. 2 गडी बाद 40. चेतन हा आपल्या वैयक्तिक 25 या धावसंख्येवर खेळतोय. दोन्ही फलंदाज खूप सुंदर फटकेबाजी करते आपल्या संघासाठी. षटकातील शेवटचा चेंडू. आणि लॉंग ऑनच्या दिशेने मारलेल्या चेंडूवर 6 धावा मिळण्यात यश मिळतंय. या 6 धावसंख्येबरोबरच अंकुर स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या होते ती 46. 2 बाद 46. आणि चेतन हा आपल्या वैयक्तिक 31 धावांवर नाबाद राहिलाय. खूपच सुंदर फटकेबाजी केली आहे चेतन यांनी आपल्या संघासाठी. किंगफिशर स्पोर्ट्स क्लबला 47 धावांचं आव्हान. 4 षटकात 47 धावा करायच्या आहेत किंगफिशर स्पोर्ट्स क्लबला. यानंतर होणारा सामना विकी पॅकर 11B विरुद्ध
ऑस्ट्रेलिया पॅकर 18A. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईक जवळ आपली उपस्थिती दाखवायची आहे. अंकुर स्पोर्ट्स क्लब यांनी प्रथम फलंदाजी करत आपल्या 4 षटकात 46 धावा केल्यात. तर किंगफिशर स्पोर्ट्स क्लबला विजयासाठी 4 षटकात 47 धावा करायच्या आहेत. निर्धारित 4 षटकांमध्ये किंगफिशर स्पोर्ट्स क्लबला 47 धावा करायच्या आहेत. किंगफिशर स्पोर्ट्स क्लबसाठी सलामीची जोडी विनोद, स्ट्राईकला आहे तो विनोद, तर नॉन स्ट्राईकला आहे तो अभिषेक. वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहे तो चेतन. डावखुरा फलंदाज विनोद, नायगाव मधील एक नामवंत असा फलंदाज. 4 षटकांमध्ये 47 धावा करायच्या आहेत त्या किंगफिशर स्पोर्ट्स क्लबला. षटकातील पहिला चेंडू आणि पायचीतचं अपील, पण पंचांनी ते फेटाळून लावलंय. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या 0.
आणि आता नाणेफेकीचा कौल होतोय तो विकी 11 11B आणि ऑस्ट्रेलिया पॅकर यांच्यात. आणि किंगफिशर स्पोर्ट्स क्लबला एक मोठा धक्का म्हणावा लागेल विनोद याच्या रूपात. दुसऱ्याच चेंडूवर विनोद हे झेलचित झालेत. नवीन आलेला फलंदाज यज्ञेश. 2 चेंडू 0 धावा झाल्या त्या किंगफिशर स्पोर्ट्स क्लबच्या. षटकातील तिसरा चेंडू सामोरे जातोय तो यज्ञेश. किंगफिशर स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या झाली आहे ती 0. एक गडी बाद 0. आणि आकुड चप्प्याचा चेंडू यावर झेलचितचा अपील होत आहे. बघूया पंच काय निर्णय देत आहेत ते. आणि पंचांनी नॉट आउट दिलाय. झेलचित साठी अपील केलं होतं अंकुर स्पोर्ट्स क्लबनी, पण पंच हरीश सावंत यांनी ते फेटाळून लावलंय. धावसंख्या 0. एक गडी बाद 0. षटकातील 3 चेंडू शिल्लक. चेतन यांनी फलंदाजी चांगली केली तसं गोलंदाजी चांगली करतोय आपल्या संघासाठी. षटकातील 4था चेंडू सामोरे जातोय तो यज्ञेश. आणि यज्ञेश यांनी मिड विकेटला मारलेल्या चेंडूवर पंचांनी 2 धावा घोषित केलेत. या 2 धावसंख्येवर संघाचं खातंही उघडतंय. 2. किंगफिशर स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या झाली आहे ती 2. एक गडी बाद 2. षटकातील 2 चेंडू शिल्लक. पॉइंटच्या दिशेने मारलेल्या चेंडूवर 1 धाव घेण्यात यश मिळत आहे ते किंगफिशर स्पोर्ट्स क्लबला. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 3. एक गडी बाद 3. षटकातील शेवटचा चेंडू. किंगफिशर स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या झाली आहे ती 3. एक गडी बाद 3. आणि स्क्वेअर लेगला मारलेल्या चेंडूवर पंचांनी 1 धाव घोषित केली. 1 धाव संख्येबरोबर किंगफिशर स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या होते ती 4. एक गडी बाद 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर किंगफिशर स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या होते ती 4. 18 चेंडू 43 धावा करायचे आहेत किंगफिशर स्पोर्ट्स क्लबला हा सामना जिंकण्यासाठी. चेतनाच्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी 4 धावा देत 1 फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवलंय. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं शतक घेऊन येतोय तो सचिन. अंकुर स्पोर्ट्स क्लब या संघासाठी दुसरं शतक घेऊन येतोय तो सचिन. त्याला सामोरे जाईल यज्ञेश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 4. एक गडी बाद 4. षटकातील पहिला चेंडू सामोरे जातोय तो यज्ञेश. लेग स्टिकच्या खूपच बाहेर असलेल्या चेंडूवर पंचांनी एक अवंतर धाव म्हणून घोषित केली. या अवंतर धावसंख्येबरोबरच किंगफिशर स्पोर्ट्स क्लबच्या धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 5.
एक गडी बाद 5. षटकातील पहिला चेंडू आणि षटकार मारण्याच्या नादात यत्नेश हा झेलचित झालाय. षटकार मारण्याच्या नादात यज्ञेश हा सीमारेषेजवळ झेलचित झालाय. याबरोबरच किंगफिशर स्पोर्ट्स क्लबला दुसरा धक्का. धावसंख्या होते ती 5. 2 गडी बाद 5. फलंदाजाचे नाव नवीन आलेला फलंदाज अनिरुद्ध. षटकातील दुसरा चेंडू सामोरे जाईल अभिषेक. एक धाव घोषित मिळते अभिषेक याला. त्याबरोबर धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 6. 2 गडी बाद 6. षटकातील 4 चेंडू शिल्लक. षटकातील तिसरा चेंडू सामोरे जाईल तो अभिषेक. किंगफिशर स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या झाली ती 6. 2 गडी बाद 6 आणि एक चोरटी धाव घेण्यात यश मिळतंय अभिषेक याला. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 7. 2 गडी बाद 7. षटकातील 3 चेंडू शिल्लक. सचिन याच्या षटकातील चौथा चेंडू सामोरे जाईल अनिरुद्ध. आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता अभिषेक ह्याचा. त्या नादात ते धावचित झालेत. किंगफिशर स्पोर्ट्स क्लबला तिसरा झटका अभिषेकच्या रूपात. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या झाली आहे ती 7. 3 गडी बाद 7. षटकातील 2 चेंडू शिल्लक. नवीन आलेला फलंदाज शेरू. किंगफिशर स्पोर्ट्स क्लब साठी नवीन आलेला फलंदाज शेरू. षटकातील 2 चेंडू शिल्लक. षटकातील 5वा चेंडू सामोरे जाईल तो अनिरुद्ध आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात अनिरुद्ध ही झेलचित झालेत. सचिन यांनी आपल्या स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल पकडलाय आणि याबरोबरच किंगफिशर स्पोर्ट्स क्लबला चौथा धक्का. 7 या धावसंख्येवर. षटकातील शेवटचा चेंडू. नवीन आलेला फलंदाज अनिकेत. षटकातील शेवटचा चेंडू. त्याला सामोरे जाईल शेरू. तेरा चेंडू 40 धावा करायच्या आहेत त्या. आणि शेरू हाही बाद झालाय. 5वा धक्का किंगफिशर स्पोर्ट्स क्लबला 7 या धावसंख्येवर. दोन षटकात किंगफिशर स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या झाली आहे ती 7. 5 गडी बाद 7. 12 चेंडू 40 धावा करायच्या आहेत त्या किंगफिशर स्पोर्ट्स क्लबला हा सामना जिंकण्यासाठी. नवीन आलेला फलंदाज रोहित. गोलंदाजाचे नाव
वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं शतक घेऊन येतोय तो ओमकार. त्याला सामोरे जाईल तो अनिकेत. अंकुर स्पोर्ट्स क्लब साठी तिसरं शतक घेऊन येतोय तो ओमकार. आणि निर्धाव चेंडू. ओमकार याच्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या 7. 5 गडी बाद 7. 11 चेंडू 40 धावा. ओमकार याच्या षटकातील दुसरा चेंडू. सामोरे जाईल तो अनिकेत. काहीसा अकूट टप्प्याचा हा चेंडू. त्यावर अनिकेत याला 2 धावा मिळतात. या 2 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 9. 5 गडी बाद 9. ओमकार याच्या षटकातील तिसरा चेंडू. तो सामोरे जाईल तो अनिकेत. आणि एक धाव घोषित केली आहे ती पंच निलेश यांनी. या एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 10. 5 बाद 10. षटकातील 3 चेंडू शिल्लक. लेग स्टिकच्या बाहेर असलेल्या चेंडूवर पंचांनी वाईट घोषित केले. त्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 11. 5 बाद 11. षटकातील 3 चेंडू शिल्लक. आणि सुंदर फटका, पण चेतन यांनी हा झेल सोडलाय. एक जीवदान मिळतंय अनिकेत याला. आणि एक धाव सुद्धा मिळते. या एक धावसंख्येबरोबर धावसंख्या होते ती 12. 5 बाद 12. षटकातील 2 चेंडू शिल्लक. बारा धावसंख्या झाली आहे ती किंगफिशर स्पोर्ट्स क्लबची. 5 बाद 12. आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या झाली आहे ती 12. 5 बाद 12. षटकातील शेवटचा चेंडू. ओमकार याच्या षटकातील शेवटचा चेंडू. फुलटॉस चेंडू. या चेंडूवर एक धाव मिळते ती रोहित याला. या एक धावसंख्येबरोबर धावसंख्या होते ती 13. 5 बाद 13. 3 षटकाच्या समाप्तीनंतर किंगफिशर स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या झाली आहे ती 13. अजून 6 चेंडू 34 धावा करायच्या आहेत त्या किंगफिशर स्पोर्ट्स क्लबला. वैयक्तिक पहिलं व संघाटी शेवटचं षटक घेऊन आले तो सिद्धेश. आणि पहिल्याच चेंडूवर त्यांनी बळी मिळवलाय तो रोहितच्या स्वरूपात. पहिल्याच चेंडूवर बळी मिळवलाय त्यांनी रोहितच्या स्वरूपात, कॉटन बॉलच्या स्वरूपात. अवघ्या रोहित याची जागा कोण भरून काढतंय? भूषण. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. धावसंख्या आली ती 13. मच्छिंद्र बोरगे उर्फ हवा यांनी लवकरात लवकर माईकशी संपर्क साधावा. मच्छिंद्र बोरगे. रोहित याची जागा भरून काढतो तो भूषण. षटकातील दुसरा चेंडू.
काहीसा न समजलेला चेंडू भूषण याला माफ कर झेल बाद झाला तो भूषण. यष्टीरक्षकाच्या थेट हातात बॅटची काडा लागून यष्टीरक्षकाने झेल पकडलाय. भूषणे 0 धावसंख्येवर बाद झालेत. पाहूया भूषणची जागा कोण भरून काढतंय. यानंतर होणारा सामना यानंतर होणारा सामना ऑस्ट्रेलिया पॅकर 18 विरुद्ध विकेलन 11 बी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईकशी संपर्क साधावा. ऑस्ट्रेलिया पॅकर आपला निर्णय कळवावा. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला ऑस्ट्रेलिया पॅकरने. हा सामना संपल्यावर त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. आम्हाला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. धावसंख्या 14. षटकातील 2 चेंडू शिल्लक. काहीसा हलक्या हाताने खेळलेला फटका. अजून एक चेंडू शिल्लक आहे. त्याला डिक्लेअर केलं. अंकुर स्पोर्ट्स क्लब यांचं अभिनंदन. दीड प्लेयर नाही एकच प्लेयर खेळायचा आहे.